तर वेटिंग फॉर अ व्हिसा या बाबासाहेबांच्या छोट्याशा परंतु महत्त्वपूर्ण निबंधाला धरून आपण जो काही अभ्यास करतोय, वाचन करतोय, अभ्यास करतोय, याच्यावर एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला म्हणून तो मी तुम्हाला विचारला हं, सगळ्यांना, की हे सगळं सहन होतंय का? हं. तर तुम्हाला प्रश्न विचारण्याचं कारण एकच आहे, की ते मला सहन होत नाही. हां, हे तुम्ही काल पाहिलं असेल. अजूनही आपल्याला पुढचं वाचन करायचंय. आणि पण हे सहन होत नाही म्हणून आपण ते सोडून देणार का? नाही. सोडू शकत नाही. जो आपल्या जीवनाचा भाग आहे, जे आपल्या जीवनाचा अंग आहे, जो आपल्या जीवनाचा आरसा आहे, जो आपला त्रिकोणाचा आरसा आहे, ज्याला आपण त्रिकोण म्हणतोय, आपण स्वतः बाबासाहेब आणि बुद्ध. हा त्रिकोणाचा आरसा आपल्याला अ, काही भाग फार भयंकर दिसतोय आणि तो असणारच आहे भूतकाळ. आणि काही भाग आणि मोठा भाग उज्ज्वल आहे. उज्ज्वल आहे. आणि तो प्रकाशमान होत जाणार आहे. आणि तो सती जागृतीच्या आधारे प्रकाशमान होत जाणार आहे. परंतु जागृतीच्या आणि प्रकाशाच्या विरुद्ध जो आहे तो अंधार असतो. आणि आपण जेव्हा हे आता या निबंधाच्या निमित्तानं जो विचार करतोय तो अंधारातला अप्रिय भाग आहे, ज्याला आपण अस्पृश्यतेच्या यातना म्हणतोय. हा इतिहास आहे. आणि या यातना आहेत. आणि ज्यांनी भोगल्यात त्यांच्यासाठी त्या भयंकर यातना आहेत. ज्यांनी भोगल्या नाहीत, पण त्यांच्या पूर्वजांच्या त्या यातना होत्या, त्या ऐकून पण त्या सहन होत नाहीत. म्हणजे आपला यातनामय भूतकाळ हा आपल्यासाठी अप्रिय आहे. आणि म्हणून बहुतेक लोकांना असं वाटतं की कशाला मागं वळून बघायचं, प्रोग्रेसच्या पुढे पहा. परंतु वस्तुस्थिती अशी आहे, सत्य असं आहे, की जोपर्यंत मागं वळून आपण पाहत नाही, मागं वळणं याचा अर्थ प्रत्यक्ष मागं वळणं नाहीये. मागं वळणं म्हणजे मागच्या घटनांचं पुनरावलोकन करणं, इतिहासाचं पुनरावलोकन करणं. मागं वळणं म्हणजे प्रत्यक्षात मागं वळणं नाही, इतिहासाचं पुनरावलोकन करणं. आणि ते का करायचं? कारण त्याचे पडसाद, त्याचे परिणाम हे आपल्यावर ज्यांनी भोगलं नाही प्रत्यक्षात तेवढं, जे आता बाबासाहेबांनी ज्या यातना भोगल्यात, इथे गेली का? बाबासाहेबांनी ज्या यातना भोगल्या, ज्या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या निबंधामध्ये अं, त्यांनी जे मांडलेलं आहे, त्यातही ते त्यांच्या मांडण्यातलं एक धोरण असं ते सांगतात, की माझे लोक ज्या यातना भोगतात त्या याच्यापेक्षा भयंकर आहेत म्हणतात. कारण माझे वडील सुभेदार होते, आर्मीमध्ये होते.
आणि त्यांचे वाडवडील त्याच्यात होते, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकी पेशामध्ये. आणि त्यांनी तेवढ्या यातना भोगल्या नाहीत. पण माझे जे काही बाकी बांधव आहेत, याच्यापेक्षा भयंकर यातना भोगतायत. हे त्यांना जगासमोर आणून द्यायचं होतं, आणि त्याला ते स्वतःच्या अनुभवाच्या आधारे ते सांगतायत का मी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब, डॉक्टर बी आर आंबेडकर, मी एवढा उच्च शिक्षित असून, आता पुढचा विषय तोच आहे, एवढा उच्च शिक्षित असून सुद्धा, आणि माझ्या वडिलांची आणि वाडवडिलांची त्याच्या पाठीमागे तेवढी परिस्थिती भयंकर नसून सुद्धा मला एवढ्या यातना आहेत, उच्च शिक्षित होऊन आल्यानंतर सुद्धा. तर माझे सामान्य लोक बांधव काय करत असतील, हे जगजाहीर करण्यासाठी हा निबंध त्यांनी लिहिला आहे. आणि त्याला नाव पण ज्यांच्या लक्षात आला असेल, मला पण फार नंतर लक्षात, मी बरेच दिवस विचार करत होतो की याला वेटिंग फॉर विजा असं का म्हटलंय. तर विजा बद्दल आपण आता बोललो. परदेशात जाण्याची परवानगी, तुम्हाला हा देश सोडायचा असेल, तुमची मातृभूमी सोडून तुम्हाला परदेशात जायचं असेल, तर इथून म्हणजे आपल्या देशातून जाण्यासाठी जसा पासपोर्ट पाहिजे, सरकारी सरकारी ते सरकारी परमिशन आहे, ते सरकारी परवानगी आहे, तर तुम्ही बाहेरच्या देशात जायला पात्र आहात. आणि मग त्याच्यासाठी तुमची सगळी कागदपत्र तपासली जातात. ज्यांनी पासपोर्ट काढले असतील त्यांना माहिती आहे. पासपोर्ट जेव्हा काढतो आपण, तेव्हा सगळी कागदपत्र तुमची तपासली जातात. तुमचे दाखले, तुमचा सगळं बॅकग्राऊंड, तुम्ही करत असलेलं काम, तुमचे आता आजकाल आधार कार्ड, किंवा तुमचं पॅन कार्ड, किंवा बँक बॅलन्स. हा बँक बॅलन्स. हा, बँकेचे सुद्धा स्टेटमेंट त्यांना द्यावं लागतात. म्हणजे बँकेचे पण तुमच्या अकाउंटचे डिटेल्स त्यांना पाहिजे असतात. पोलीस परवानगी पाहिजे असते. तुम्ही कुठल्या गुन्ह्यामध्ये नाही आहात, त्याला पोलीस काय म्हणतात, क्लेरिफिकेशन पाहिजे त्याला, म्हणजे व्हेरिफिकेशन पोलीस रिपोर्ट त्याला जोडावा लागतो, पासपोर्ट मिळवायचा असेल तर. आणि सगळं इतिहास, आणि त्याच्यात तुम्ही जर कुठल्या याच्यामध्ये फिट बसत नसाल, किंवा तुमची जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, आता याच्यामध्ये सगळा पळवाट आहे, तो भाग वेगळा, परंतु नियम असा आहे, तो पासपोर्ट पाहिजे असेल, बाहेर जाण्याची परमिशन जर पाहिजे असेल, तर तुम्ही या देशाचे स्वच्छ नागरिक आहात, हे आधी क्लिअर पाहिजे, स्पष्ट पाहिजे. म्हणजे तर तो पासपोर्ट मिळतो. किंवा समजा तसं नंतर आढळलं तर पासपोर्ट रद्द पण होऊ शकतो, म्हणजे तुमची परमिशन रद्द पण होऊ शकते. असं म्हणजे पासपोर्ट म्हणजे काय, एवढंच मला थोडंसं समजावून सांगायचं होतं. आणि व्हिसा जो आहे, या पासपोर्टच्या आधारावर आणि तुमच्या बाहेर जाण्याच्या उद्देशाच्या आधारावर. बाहेर जाण्याचा उद्देश तुमचा कोणता, फिरायला चालले तर मग टुरिस्ट व्हिसा तुम्हाला मिळतो, त्यांची परवानगी. फिरायला येत आहे तुम्ही आमच्या देशात, या. पण त्याला ते पिरियड देतात, एक ठराविक 8 दिवसाचा, 15 दिवसाचा, जो काय असेल तो. तेवढ्या पिरियडमध्ये तुम्ही परत फिरायला पाहिजे. तुमचा व्हिसा संपून, ती मुदत संपली, तुम्ही गेलं पाहिजे. शिक्षणासाठी जात असाल तर तुम्ही ज्या संस्थेत शिकायला चालला, त्या संस्थेचं पत्र पाहिजे.
आणि तिथल्या सरकारची परवानगी पाहिजे. दुसरं काही उद्योगासाठी जात असेल तर काय उद्योग करणार आहात, हे सगळे डिटेल्स त्यांना पाहिजेत. तर विजाचा अर्थ असा आहे, परदेशात जाण्याची परवानगी. आता ही परवानगी, हा विजा, याच्या प्रतीक्षेत मी आहे असं असं ते सांगतायत. विजाच्या प्रतीक्षेत, वेटिंग फॉर अ विजा. याचा अर्थ काय? दुसरी एक आता बाब अशी आहे की ते म्हणतात आम्ही, म्हणजे जणू का त्यांच्या बोलण्यातला रोख किंवा लिखाणातला रोख, भाषणातला रोख. जसं आता गांधीजींना ते म्हटलं होते, मला मातृभूमी नाही, आय हॅव नो मदरलँड. मला मातृभूमी नाही. ही मातृभूमी नाही म्हणजे मी जणू काही या देशाचा नाहीच, अशी आमची अवस्था आहे. अस्पृश्य, अनटचेबल, ठेवायचं नाही, सावली नाही. तरी आम्ही याला मातृभूमी मानायचं, आमची भूमी मानायचं, आमचा धर्म मानायचा. पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. अतिशूद्र आहोत. अस्पृश्य म्हणजे अतिशूद्र, चारही वर्णाच्या पलीकडचे परत. म्हणजे इथं पासपोर्ट पण नाही आपल्याला. त्यावेळेची परिस्थिती अशी होती. जणू काय पासपोर्ट पण नाही, बाहेर जाण्याचा प्रश्नच नाही. इथलीच आयडेंटिटी आमची स्पष्ट नाही. आणि महाड आणि काळाराम सारखे सत्याग्रहात हेच त्यांना दाखवून द्यायचं होतं की आम्ही तर माणसं पण नाहीत. ज्या ज्या तळ्यात जनावरं जाऊ शकतात, कुत्री मांजरी तिथं कुत्री किंवा बाकीचे प्राणी तिथे जाऊ शकतात, पाणी पिऊ शकतात, तिथं आम्ही स्पर्श करू शकत नाही. आणि परत ब्रिटिशांच्या राज्यामध्ये ते ते जे चौधर तळं होतं, ते चौदार, त्याला तो अपभ्रंश आहे, पण ते चौधर नावाचं ते त्या व्यक्तीच्या याच्या नावावर असेल, ते काय माहिती नाही. चौधर तळं, तर ते चवदार, त्याचा अपभ्रंश झालेला आहे. ते चवदार वगैरे नाही, चौधर आहे ते. तर त्या चवदार तळ्यावर तळ्यावर तळ्याचं पाणी वापरण्याची परवानगी सर्वांना आहे, म्हणजे अस्पृश्यांना पण आहे, असा कायदा पण पास झाला होता. पण तरी सुद्धा त्याला स्पर्श करू देत नव्हते, त्याला शिवू देत नव्हते. मग त्या कायद्याची, त्या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी तो सत्याग्रह होता. त्याला पण विरोध झाला. नुसता विरोध नाही झाला, ते त्याला स्पर्श केला, त्या चवदार तळाला स्पर्श केला. ते म्हणे ते पाणी बाटलं, तर ते पंचगव्यांनी शुद्ध केलंय त्यांनी. पंचगव्य म्हणजे गाईचं काय, मूत आणि शेण आणि काय तूप आणि काय पाच पाच ते पदार्थ, ते शेणात ते त्याच्यात मिसळले, मग ते तळ शुद्ध झालं. हे बाबासाहेबांनी हीच गोष्ट अस्पृश्यांना पण लक्षात आणून दिली. तुम्ही माणसं आहात का? तुम्हाला माणसाची तरी किंमत आहे का? माणूस म्हणून तरी तुम्हाला किंमत आहे का? तुम्ही इतके अपवित्र आहात, इतके कलंकित आहात की तुमचा कलंक मुताने धुतला जाऊ शकतो. एवढे तुम्ही कलंकित आहात. ही गोष्ट लोकांच्या, म्हणजे अस्पृश्यांच्या नजरेत आणून दिली त्यांनी.
हा खरं म्हणजे तो सत्याग्रहाचा एक उद्देश होता. कारण आपल्या लोकांना पण ही अस्पृश्यतेची जी झळ आहे, जो त्रास आहे, तो पण स्पष्ट माहीत नव्हता. म्हणजे नाही शिवलं तर काय होतं, त्याला काय होतं, नाही सावली पडली त्याला काय होतंय, नाही तळ्याला शिव त्या पाण्याला शिव दे त्याला काय होतंय. अशी एक गाफील अवस्था, भान नसलेली अवस्था, अजागृत अवस्था, याच्यामध्ये ते कळतही नव्हतं आपण माणूस म्हणून जगतोय की नाही, आपण माणूस आहोत का, याचंच भान नव्हतं. तर बाबासाहेबांचा तो एक उद्देश होता सत्याग्रहाचा. तो केवळ विरोध करण्याचा नव्हता, तो ह्यांना पण जाणवून देण्याचा होता, अस्पृश्यांना म्हणजे जाग करण्याचा. म्हणजे हे आता आपण ज्याला आपण सती जागृती म्हणतो, आपण जसं हा एक थेट सायकोलॉजिकल मानसिक अ, उपाय आहे तो बुद्धांनी सांगितलेला, की जीवनाला जर भान यायचं असेल तर जीवनात उतरा. जीवनाला जर जीवनाचं जर भान यायचं असेल तर जीवनामध्ये उतरलं पाहिजे प्रत्यक्षात. ते कठीण असतं. पण आणि बाबासाहेबांची जी जागृतीची पद्धत होती, ती अप्रत्यक्ष पद्धत होती. ती प्रसंगातून त्यांनी ते काम केलं. प्रसंग उभे करून किंवा प्रसंग निर्माण करून. जसं आता चौदार तळ्याचा प्रसंग निर्माण केला. असा प्रसंग निर्माण केला, की त्याच्यातून ते अस्पृश्य तर जागे झालेच, पण सवर्ण पण जागे झाले. आणि इंग्रज सरकारला पण बाबासाहेबांनी एक प्रकारे जागं केलं. आणि याच्यात कुठे रक्तपात होऊ दिला नाही. त्यांनी मारहाण केली. विरोधकांनी, सवर्णांनी मारहाण केली. पण बाबासाहेब म्हटले नाही, त्याला हिंसक प्रतिकार नाही करता यायचा, प्रतिकार नाही करायचा. आपली चळवळ जी आहे ती वेगळी आहे, हे लोकांना त्यांना अप्रत्यक्षपणे सांगायचं होतं, की आपली चळवळ जी आहे सत्याग्रह, सत्य म्हणजे काय, जीव जे काही जीवनातलं सत्य आहे, जे वास्तव आहे जाती व्यवस्थेचं, जगण्याचं, हे माहीतच नाही. ते सवर्णांनाही माहीत नाही आणि यांनाही माहीत नाही, ब्रिटिशांनाही माहिती नाही, अस्पृश्यांनाही माहिती नाही, ब्रिटिशांनाही माहिती नाही आणि सवर्णांनाही माहिती नाही, जणू काय. तर ह्या प्रसंगाच्या निमित्तानं ते सगळंच उघड झालं. कारण मग त्याच्यावर त्यांनी ही एक तर प्रतिकार करायचा नाही, पण मग काय करायचं, तर अस्पृश्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची, की तुम्ही कसं जगताय. सवर्णांना हे जाणून द्यायचं होतं, की तुमचा धर्म कसा आहे. आणि ब्रिटिशांना हे जाणून द्यायचं होतं, की तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडताय का. त्यांचं शासन होतं ना. तर हे सत्य उघडकीस आणून देण्यासाठी सत्याग्रह, असा त्याचा एक हे दिसतोय, म्हणजे उद्देश अभ्यास केल्यानंतर किंवा त्याच्याकडे बारकाईने पाहिल्यानंतर. आपला मुख्य मुद्दा असा आहे की सगळ्या ज्या भूतकाळातल्या या ज्या गोष्टी आहेत ना, या फार पेनफुल आहेत, फार यातनादायक आहेत. आणि काही तर सांगू शकत नाहीत, इतक्या यातनादायक आहेत. पण तरी त्याची समज यावी सगळ्यांना, म्हणून बाबासाहेबांची सगळी धडपड चाललेली होती, की हे जखमा आहेत ना, ह्या उघड्यात केल्या पाहिजेत. हे झागडाल करून आणि काही नाही, काही नाही, काही नाही, सगळं अलबेल आहे, सगळं चांगलं आहे, या भ्रमात राहिल्यामुळंच समस्या तशीच राहते. ते शल्य, ते सल, तो रुतलेला काटा, तो तसाच राहतो. ते यातना तशाच दडपल्या जातात.
आणि मग त्याच्यावर नुसतं काय म्हणतात तात्पुरतं औषध पाणी करायचं किंवा दुसरीकडं गुंतवायचं मन देवधर्मामध्ये, पूजे अर्चेमध्ये, भक्ती करण्यामध्ये आणि काही तात्पुरत्या सोयी सवलती देण्यामध्ये आणि गोंजारण्यामध्ये परत किंवा भ्रमिष्ट बनवण्यामध्ये. हे तुमच्या मागच्या जन्माचं कर्मच तसं आहे, त्यामुळे ह्या जन्मात तुम्ही अस्पृश्य आहात, तर ह्या जन्मात तुम्ही चांगलं काम करा, मग पुढचा जन्म तुम्हाला मिळेल, स्वर्ग मिळेल, मुक्ती मिळेल. तर देवावर विश्वास ठेवा. ह्या भ्रमात पण आजही आहेत लोक, आणि सगळेच वरचे खालचे सगळेच. तसे ह्या अस्पृश्य पण होते, महार पण होते. ते महारांना पण त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊन, जागृत करून त्यांनी चळवळ उभी केली. जागृतीची जनजागृतीची चळवळ होती, आणि त्याच्यासाठी त्यांनी हे अवलंब केला. काळाराम मंदिरात ते काय दर्शन घेण्यासाठी नव्हते, जा नाही म्हटले ते, दर्शनासाठी नाही, तुम्ही जा, हक्क बजावा. आम्ही माणूस आहोत आणि आम्हाला माणसासारखं तुम्ही वागवा. नाही वागवत तर आम्ही मग थोडीशी आत जाण्याची बळजबरी करू, आणि मग त्याच्यातून तुम्ही जे काही कराल ते जगाला दिसू द्या, आणि इकडे अस्पृश्यांना दिसू द्या. तुम्ही म्हणता ना देव आपला आहे, देव सगळं पाहून घेईल, हे बघा. ते सगळे उद्देश दिसतात ते. तसं आता वेटिंग फॉर अ विजा हे लिहिण्याचा जो उद्देश आहे, हा जसं आपण अभ्यास करतोय, त्याच्यातून तो उद्देश असा लक्षात येतो की हा प्रश्न, अस्पृश्यतेचा प्रश्न त्यांना जगजाहीर करायचा होता. म्हणून परकीय लोकांना समजण्यासाठी त्यांनी इंग्रजीमध्ये त्यांना आलेले अनुभव त्यांनी लोकांना सांगितले. त्या यातना त्यांनी लोकांना सांगितल्या, परंतु त्या यातनांचा पण त्यांनी काय केलेलं आहे, एक प्रकारे त्या अनुभवांचा त्यांनी त्यावर लिहून किंवा ते सांगून त्यांनी जगाला जाग करण्यासाठी त्याचा एक उपयोग करून घेतला. कारण ही काय कोणाच्या विरुद्ध तक्रार केली नाही त्यांनी. त्यांनी वास्तव सांगितलं, सत्य सांगितलं, का मी एक उच्च शिक्षित माणूस अशा प्रकारचा मी त्रास भोगला. इतरांचं काय, परकीय लोक सुद्धा फार माणुसकी माणुसकी म्हणताय तुम्ही, त्या धर्म माणुसकीचा धर्म म्हणताय, तुम्ही काय करताय याच्यामध्ये, सरकार काय करतंय, उच्चवर्णीयांचं ते काय करतात आणि अस्पृश्य काय करतात, हे सगळ्यांना जाग करण्यासाठी हे सगळं त्यांचं लिखाण, भाषण वगैरे सगळं ते त्याच्यासाठीच होतं सगळं. तर ती जनजागृतीची एक चळवळ होती. आणि दुःख झाकून नका ठेवू, उघडं करा. बुद्धांची हीच पद्धत होती. दुःख मुक्ती पाहिजे असेल तर दुःख पहा, दुःख मुक्ती पाहिजे असेल तर दुःख हे सत्य स्वीकारा, दुःख समुदय त्याचं कारण शोधा, ते सापडेल. जीवनामध्ये उतरलो, आपण कनेक्ट झालो, कायेमध्ये उतरलो, जीवनाशी कनेक्ट झालो की त्यातलं सत्य सापडेल, दुःख समुदय सापडेल, आणि मग दुःख निरोध होईल, म्हणजे निब्बाण मिळेल, दुःख मुक्ती मिळेल. तो मार्ग बुद्धांनी शोधला. दुःखाला भिडावं लागतं. तर बाबासाहेबांचा उद्देश तोच आहे.
एवढा त्रास जगाला सांगण्यात काय, याच्यात उद्देश काय? तो मुद्दा त्यांनी तिथंच का नाही सोडून दिला? एवढा हायलाइट का केला? एवढं त्याच्यावर लिखाण का केलं? एवढं सांगत का राहिले ते जगाला? प्रश्न उघडा करायचा होता, यातना उघड्या करायच्या होत्या, जखमा उघड्या करायच्या होत्या, ज्या झाकलेल्या आहेत, दडपलेल्या आहेत अनकॉन्शियस माइंडमध्ये, अजागृत मनामध्ये, ज्या जखमा, ज्या यातना म्हणजे भूतकाळ, इतिहास, जो दडलेला आहे आणि दडपलेला आहे. कारण तो अप्रिय आहे, तो सहन होत नाही. म्हणून मन दडपून टाकतं, म्हणजे आपण दडपून टाकतो त्याला, आणि त्याच्यामुळं तो प्रश्न तसाच राहतो. पण तो तसाच राहिलेला प्रश्न तसाच नाही राहत, तो आतल्यात सलत असतो. आणि जसं एखादं फॉरेन पार्टिकल, म्हणजे बाहेरचा एखादा कण किंवा बाहेरचा एखादा घटक शरीरात जर गेला, मग तो रुतलेला काटा असो किंवा काच असेल किंवा एखादी गोळी लागलेली असेल किंवा तुम्ही घाण पाणी पिलेलं असाल, अन्न घाण पिलेलं असाल, दूषित हवा समजा आत गेलेली असेल, जसं आता कोरोना व्हायरस, तर दूषित तो व्हायरस श्वासावाटे शरीरात गेल्यानंतर त्याचं काय होतं, त्याचा परिणाम काय होता, तर माणसं मेली. म्हणजे कोणती बाहेरची गोष्ट आत गेली तर शरीर काय नुसतं त्याला धरून नाही ठेवत, तर त्याच्यात नुसतं राहत नाही, ते पोखरतंय, ते आतमध्ये, ते आतमध्ये पोखरतंय, आणि त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे मृत्यू पण दडलेला असतो. तसा इतिहास का उकरावा लागतो, इतिहास का पाहावा लागतो? जसं बाबासाहेब म्हटलं, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, त्याला पुढचं दिसू शकत नाही. तर हा इतिहास का उकरावा लागतो? कारण त्याच्यामध्ये हे शल्य दडलेले असतात, हे व्हायरस दडलेले आहेत हे, आणि त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो, त्याचा आपल्या वर्तनावर परिणाम होतो, त्याचा आपल्या बोलण्यावर परिणाम होतो, तर त्याच्यातून उद्रेक निर्माण होतो. म्हणून आपली माणसं चिडचिडी आणि आक्रमण करणारी, आक्रमक आणि चिंतेत असणारी, पश्चाताप करणारी, नाहीतर आक्रमण करणारी, विध्वंसक, अशाच प्रवृत्तीची जास्त का असतात? आता त्याला बाबासाहेबांनी संयमानं त्याला एक हे केलंय, म्हणजे त्याला वाट दाखवली, आणि सगळ्यात मोठी वाट ही बुद्धाची दाखवली. परंतु ही माणसं आक्रमकच होतील. खालच्या वर्गातले लोक, ज्याला आपण दलित म्हणतो, जे दडपलेत, पायदळी तुडवलेले पद दलित, हे दडपलेले लोकांमध्ये ते उद्रेकच होणार तो. का? तर जे दडलेल्या ज्या गोष्टी आहेत, दडपलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या उचल खातात, आणि मग त्याच्यातून एक वेगळी आक्रमकता येते. आणि आक्रमकता ही विधायक असली पाहिजे, परंतु ती विध्वंसक नसली पाहिजे, विध्वंसक नसावी, हे बाबासाहेबांनी स्वतःच्या कार्यातून दाखवून दिलेलं आहे. परंतु हे सगळं करायला इतिहास हा उकरून काढावा लागतो, उकरावाच लागतो, माहिती म्हणून. तर वेटिंग फॉर अ विजा हा अशाच प्रकारचा एक प्रयत्न आहे. परंतु ते वाचताना, जशी आपण आपल्या चर्चेची आज सुरुवात केली, हे सहन होत नाही, आपल्याला ते सहन होत नाही, तरी सुद्धा ते पाहावं लागतं. पुढे जाऊ आपण. आज दुसरा अनुभव त्यांचा, बाबासाहेबांचा, अस्पृश्यतेचा, याला वेटिंग फॉर विजा एक्सपिरियन्सेस विथ अनटचॅबिलिटी, अस्पृश्यतेचे अनुभव, असं कंसात दिलेलं आहे. वेटिंग फॉर विजा एक्सपिरियन्सेस विथ अनटचॅबिलिटी, विजाच्या प्रतीक्षेत अस्पृश्यतेच्या आठवणी.
अनुभव. दुसरा अनुभव ते सांगतायत. हा पण थोडासा मोठा आहे. 15 मिनिटं लागतील वाचायला. बहुतेक 15-20 मिनिटं जातील त्याला वाचायला. तर पाहूया आपण काय म्हटलंय. काही काही अनुवाद बरोबर नाही बरं का, म्हणजे मला त्याचं लक्षात आणून द्यायचं ते. मी मूळ इंग्रजी आणि हे दोन्ही पण पाहतोय. आणि आपल्याला बाबासाहेबांना नेमकं काय म्हणायचं ते आपण वाचता वाचता लक्षात घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. 1916 मध्ये मी भारतात परत आलो. म्हणजे 1913 ते 17 पर्यंत ते परदेशामध्ये होते, अमेरिकेमध्ये. त्याच्यानंतर मग इंग्लंडकडे गेले, लंडनमध्ये. 1996 मध्ये मी भारतात आलो, परत आलो. हिज हायनेस बडोदा महाराजांनी, म्हणजे सयाजीराव गायकवाड, हिज हायनेस बडोदा महाराजांनी मला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवले होते. मी 1913 ते 1917 पर्यंत न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात अभ्यास केला, अध्ययन केलं. 1917 मध्ये मी लंडनला आलो आणि लंडन विद्यापीठातील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, म्हणजे अर्थशास्त्राचं स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये प्रवेश घेतला, म्हणजे पदव्युत्तर शिक्षणासाठी. 1918 मध्ये माझा अभ्यास पूर्ण न करताच मला भारतात परत यावे लागले होते. बडोदा स्टेटने, म्हणजे बडोदा स्टेटने मला शिक्षण दिले असल्याने मी त्या स्टेटची, म्हणजे बडोदा राज्याची, म्हणजे शहाजी महाराजांचं हे होतं, ऑफिस होतं, त्या राज्याची सेवा करणं हे मला क्रमप्राप्त होतं. म्हणजे मला ते कर्तव्य वाटलं. त्यानुसार माझे आगमन झाल्यावर मी थेट बडोद्याला गेलो. मी बडोद्याची नोकरी का सोडली याची कारणे माझ्या सध्याच्या विषयाला धरून नाही आहेत, त्याला अगदी सोडून आहेत. त्यामुळे मी त्यात जाऊ इच्छित नाही. मी केवळ बडोद्यातील माझ्या सामाजिक अनुभवांशी संबंधित राहून त्यांचे वर्णन करण्यापुरतं मी हे सांगतो. तेवढीच मर्यादा मी पाळतो इथे. युरोप आणि अमेरिका येथील माझ्या 5 वर्षांच्या वास्तव्यामुळे मी एक अस्पृश्य आहे. आणि अस्पृश्य भारतात जेव्हा जेव्हा येतो जातो तेव्हा तो स्वतःसाठी व इतरांसाठी एक समस्या बनतो. या प्रकारची जाणीव माझ्या मनातून पूर्णपणे पुसून गेली होती. म्हणजे मी अस्पृश्य आहे हेच ते जणू काय ती आयडेंटिटीच नाही, ती माझी ओळखच नाही नव्हती राहिली माझ्या मनामध्ये, असं म्हणतात ते युरोप अमेरिकेत असताना. परंतु जसाच मी स्टेशनच्या बाहेर आलो आणि कुठे कुठे जावं, कोण माझं स्वागत करील, या प्रश्नांनी माझे मन बरेच गोंधळून गेले. मी अत्यंत व्याकुळ झालो. तिथं काही विशी नावाची, गुजरातमध्ये बडोद्यात, तिथे विशी नावाची हिंदू हॉटेलं आहेत, ते मला माहीत होतं. परंतु ते मला घेणार नाहीत, हिंदू हॉटेलं मला तिथे घेणार नाहीत. निवासस्थान मिळवण्याचा ती मला घेणार नाहीत हे मला माहिती होतं. निवासस्थान मिळवण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे वेषांतर करणे. परंतु त्यासाठी माझ्या मनाची तयारी नव्हती. म्हणजे दुसरं नाव वेषांतर करायचं आणि दुसऱ्या ह्याच्यात राहायचं. कारण अस्पृश्याला तिथं ते काम मिळू शकतच नव्हतं आणि ते नाहीच झालं शेवटी. त्यासाठी माझ्या मनाची तयारी नव्हती वेषांतर करण्याची. मग मी अ, अ, माझ्या मनाची तयारी नव्हती, कारण मी कोण हे एकदा उघड झाल्यावर
आणि तसे नक्कीच घडणार होते. खात्रीने त्याच्या घोर परिणामांची कल्पना मला होती. ही कल्पना मी करू शकत होतो. अमेरिकेला अध्ययनासाठी आलेले माझे मित्र बडोद्यात होते. म्हणजे त्यांच्याकडे जावं असं यांना वाटलं, कारण ते माझ्याबरोबर शिकायला अ, अमेरिकेत होते आणि ते बडोद्यात आले होते. पण ते कोण होते? तर खाली फुटनोटमध्ये खाली त्यांनी असं लिहिलेलं आहे, तर तो मित्र म्हणजे प्राध्यापक जोशी. तर त्यांनी बडोदे स्टेशनवरच, म्हणजे मी पोहोचल्याच नोकर पाठवला आणि तुम्ही माझ्या घरी येऊ नका. माझी बायको जुन्या मताची असल्यामुळे तुम्ही माझ्या घरी राहणे तिला आवडणार नाही, असा निरोप त्याने नोकराकरवी आधीच पाठवला होता. ही माहिती बाबासाहेबांचं जे पत्रक होतं, जनता, ते 1932 सालच्या त्या पत्रकामध्ये हा उल्लेख आलेला आहे. तर तो निरोप आधीच आला होता. पण तरी त्यांना वाटलं की मी जर त्यांच्याकडे गेलो तर ते माझे स्वागत करतील काय, याची मी स्वतःला खात्री देऊ शकत नव्हतो. एका अस्पृश्याला त्यांच्या घरात प्रवेश दिल्यामुळे त्यांना संकटात पडल्यासारखे वाटेल. मी त्या स्टेशनच्या छताखाली, हा विचार करून मी त्या स्टेशनच्या छताखाली काही वेळ कुठं जावं, काय करावं असा विचार करत होतो. त्यानंतर कॅम्पमध्ये एखादी जागा आहे का याची चौकशी करावी, म्हणजे आर्मी कॅम्प, कारण महाराजांच्या त्या आर्मीच्या याच्यातच त्यांना ते काम मिळणार होतं. तर त्या कॅम्पमध्ये एखादी जागा आहे का याची चौकशी करावी असा विचार माझ्या मनात आला. तोपर्यंत सर्व प्रवासी निघून गेले होते. मी एकटाच मागे उरलो होतो. कोणताही उतारू न मिळाल्याने, म्हणजे पॅसेंजर, कोणताही उतारू न मिळाल्याने काही घोडागाडीवाले, गाडीवान मला पाहत होते आणि माझ्यासाठी थांबले होते. मी त्यांच्यापैकी एकाला बोलावले आणि मी त्याला कॅम्पमध्ये एखादे हॉटेल माहीत आहे का असे विचारले. एक पारसी धर्मशाळा असून तिथे पारसी पाहुणे घेतात असे तो म्हणाला. पारशाला तिथे प्रवेश असतो असं तो म्हणाला. पारशांची एक धर्मशाळा ऐकून, हे ऐकून माझे मन आनंदून गेले. तर पारसी हे झरतुष्ट्राचे त्याचा जो संस्थापक आहे, त्याचे अनुयायी आहेत, त्या धर्माचे अनुयायी आहेत. आणि त्यांचा धर्म अस्पृश्यता पाळत नसल्यामुळं मला भीती नव्हती असं वाटलं. मला भीती नव्हती, भीती वाटली नाही. आनंदी अंतःकरणाने आणि आशेनं आणि भयमुक्त मनानं मी एका घोडागाडीत माझे सामान ठेवले आणि गाडीवानाला कॅम्पातील त्या पारसी धर्मशाळेत घेऊन जायला सांगितले. ती धर्मशाळा 2 मजली इमारत होती. तळ मजल्यावर एक वृद्ध पारशी त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. तो तिथला रखवालदार होता व तेथे मुक्कामाला आलेल्या पर्यटकांना जेवण पुरवत होता. घोडागाडी पोहोचली आणि त्या पारशी रखवालदाराने मला वरच्या मजल्यावर नेलं आणि मी तिथे गेलो आणि गाडीवानानं माझं सामान वर आणलं. मी त्याला पैसे चुकते केले व तो गेला. अखेर आसरा शोधून काढण्याचा माझा प्रश्न सुटल्यामुळे मला बरं वाटलं. मला आराम करायचा होता म्हणून मी कपडे उतरवित होतो. तेवढा तो रखवालदार हातात एक वही घेऊन वर आला. त्याने मला अर्ध्या उघड्या अवस्थेत पाहिले. मी एक सदरा आणि मी सदरा आणि कष्टी घातलेली नव्हती, जो त्या पारशांचा ड्रेस असतो. म्हणजे ही व्यक्ती पारसी नाही, कारण इथं पारशांना जागा आहे, अशी ती धर्मशाळा होती, पारसीत राहू शकतात. आणि तो सदरा कष्टी मी घातलेली नव्हती.
या दोन वस्तू पारशी असल्याचे सिद्ध करतात. तू कोण आहेस? असे कठोर आवाजात त्याने मला विचारले, रखवालदाराने. ही धर्मशाळा पारशी समाजाने केवळ पारशांच्या उपयोगासाठी ठेवली आहे हे माहीत नसल्याने मी हिंदू आहे असे सांगितले. त्याला मोठा धक्का बसला. त्याने मी धर्मशाळेत राहू शकत नाही असे सांगितले. त्याचे उत्तर ऐकून मी पुरता हादरून गेलो. सगळा थंड पडलो. मला प्रश्न पडला, आता कुठं जायचं? मी मनातल्या मनात धीर एकवटून त्याला म्हणालो, मी जरी हिंदू असलो तरी त्याची जर हरकत नसेल तर त्याची मी जरी हिंदू असलो तरी तुझी हरकत नसेल तर मी इथे राहायला काय हरकत आहे? तुला जर काही हरकत नसेल तर मी राहतो. तर तो म्हणाला, तू कसं काय राहू तुम्ही कसे काय राहू शकता? या धर्मशाळेत मला सगळ्यांचं रजिस्टर ठेवावं लागतं, नोंद ठेवावी लागते. मला त्याची अडचण समजली. मी म्हणालो, मग रजिस्टर मध्ये नोंदवण्यासाठी मी पारशी नाव लावतो. ते पुढे चरित्रामध्ये जनतामध्येच ते नाव पण एदलजी सोराबजी असं पारसी नाव त्यांनी धारण केलं होतं. आणि ते नाव त्यांनी नोंदवलं, सोराबजी. मग मी पारसी नाव लावतो. मी जर हरकत घेत नाही तर तुम्हाला काय हरकत, तुम्ही काय हरकत घेता? तुमचे काय जाणार? मी इथे राहिलो तर तुम्हाला काहीतरी मिळेल म्हणजे पैशाचं पण त्या रखवालदाराला त्यांनी प्रलोभन दाखवावंच लागलं. तर या गोष्टीला तो राजी झाला. स्पष्टच होते की त्याला बरेच दिवस कोणी पर्यटक त्याला मिळाला नव्हता तिथं. आणि थोडा जास्त पैसा कमावण्याची संधी त्याला हातची दवडायची नव्हती. त्याला ती संधी दवडायची नव्हती. मी त्याला राहण्याचा व जेवणाचा मिळून रोज 1.5 रुपया द्यायचा. आता त्यावेळेचा 1.5 रुपया म्हणजे खूप मोठी रक्कम आजच्या याने. मी त्याला राहण्याचा व जेवणाचा मिळून रोज 1.5 रुपया द्यायचा व त्याच्या रजिस्टरमध्ये मी स्वतः पारशी असलेली नोंद करायची या अटीवर तो तयार झाला. तो जिना उतरून गेला आणि मी सुटकेचा सुस्कारा सोडला. प्रश्न सुटला होता मला प्रश्न सुटला होता व मला बरे वाटत होते. परंतु या धर्मशाळेतील माझ्या वास्तव्याचा शेवट अ, फार यातनादायक होण्यापूर्वी मी तेथे राहिलो त्या अल्पावधीत मी कसा काळ घालवणं हे सांगणं आवश्यक आहे. त्या धर्मशाळेत पहिल्या मजल्यावर एक लहान बेडरूम होती आणि त्याला लागून एक पाण्याचा नळ असलेली एक बाथरूम होती. बाकीचा एक मोठा हॉल होता. माझ्या वास्तव्याच्या काळात तो मोठा हॉल म्हणजे सगळ्या प्रकारच्या अडगळीनं फळ्या आणि मोडक्या खुर्च्या इत्यादींनी भरलेला होता. म्हणजे ती धर्मशाळा वापरात नव्हती जास्त. त्या सभोवारच्या वस्तूंमध्ये मी एकाकी प्राणी एकटा राहत होतो. हे अनुवाद जसा लिहिलाय तो तसा वाचतोय आम्ही. तसे शब्द असतील असं नाही. तिथं मी एकटाच राहत होतो. तो रखवालदार चहाचा कप घेऊन सकाळी वर आला. तो पुन्हा सकाळी 9:30च्या सुमारास माझी न्याहारी अथवा सकाळचे भोजन घेऊन आला. तो रखवालदार सकाळी चहाचा कप घेऊन वर आला आणि परत 9:30च्या सुमाराला माझी न्याहारी आणि सकाळचं भोजन घेऊन परत आला. तिसऱ्या वेळी तो परत अ, तिसऱ्यांदा तो रात्री 8:30 वाजता जेवण घेऊन आला. थोडा अनुवादातला प्रश्न आहे म्हणजे जे भाषांतर जे आहे ते व्यवस्थित नसल्यामुळे मी जरा अडखळतो याच्यामध्ये.
जेव्हा त्याला टाळता येऊ शकत नव्हतं तेव्हाच तो येत असे. आणि अशा वेळी तो माझ्याशी बोलण्यासाठी कधीच थांबला नाही. कसा बसा तो दिवस गेला. म्हणजे तो बोलायचं टाळत होता. त्याला माहिती होतं हे पारशी खोटं नाव घेऊन इथं राहिलेले आहेत वगैरे वगैरे. त्यामुळे तो बोलणं टाळायचा. आणि ते म्हणतात कसा बसा तो एक दिवस गेला. बडोद्याच्या महाराजांनी अकाउंट कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून माझी नेमणूक केली होती. मी कार्यालयात जाण्यासाठी सकाळी 10च्या सुमारास धर्मशाळा सोडत असे. मित्रांच्या संगतीत जितका वेळ मला बाहेर काढता येऊ शकेल तितका वेळ काढून मी रात्री उशिरा 8च्या सुमारास परत येत असे. धर्मशाळेत रात्र घालवण्यासाठी परत येण्याची कल्पना माझ्यासाठी अत्यंत भयावह होती. कारण तिथे ती परिस्थितीच भयंकर होती. वापरात नसलेली ती धर्मशाळा होती. विश्रांती घेण्यासाठी यावे अशी तिथं दुसरी कोणतीच जागा मला नसल्याने बडोद्यामध्ये मला या धर्मशाळेत परत यावं लागत असे. धर्मशाळेच्या पहिल्या मजल्यावरील त्या मोठ्या हॉलमध्ये बोलायला दुसरा कोणी मनुष्य सोबती नव्हता. मी अगदी एकटा होतो. संपूर्ण हॉल पूर्ण काळोखानं म्हणजे अंधार गुडूप होता. काळोखात गुडूप असे म्हणजे अंधार गुडूप होता. काळोख दूर करण्यासाठी त्यात कसले विजेचे किंवा तेलाचे दिवे नव्हते. रखवालदार माझ्या वापरासाठी एक लहान हरिकेनचा दिवा आणत असेल काय, रॉकेलचा दिवा असेल तो. त्याचा प्रकाश काही इंचाच्या पलीकडे पडत नसे. मी अंधार कोठडीत आहे असे मला वाटे. बोलण्यासाठी कोणीतरी मनुष्य प्राण्याची सोबत मिळावी अशी मी इच्छा करीत होतो, परंतु तसं कोणीच नव्हतं. मनुष्य प्राण्याचा सहवास नसताना मला पुस्तकांचा सहवास लाभला आणि मी वाचत राहिलो. त्या प्रकाशात वाचतच राहिलो. वाचनात मग्न होऊन मी माझी एकाकी स्थिती विसरून जात असे. परंतु पाकोळ्यांनी तो हॉल त्यांचे घरच बनवले होते. पाकोळ्यांच्या चित्कारांनी व ओढण्याने माझे मन वारंवार विचलित होत होते. आता हा पाकोळ्या वगैरे जो भाषांतर केलं हे चुकीचं आहे. तिथं जे मूळ शब्द आहे त्याच्यामध्ये तो अं, वटवाघुळाचा आहे. वटवाघुळाला तो काय शब्द मी विसरलो. अं, शोधून परत सांगतो मी. मूळ मूळ जे इंग्रजी आहे, आता ह्याच्यात पण काही गोष्टी इकडे तिकडे आहेत. तर वटवाघुळ तिथं होती. आणि त्यांचा तो चित्कार, त्यांचा आवाज तिथे होता. त्यांनी त्याला, कारण तिथं कोणी राहत नसल्यामुळे त्यांनी तिथं आपलं घर बनवलेलं होतं. आणि त्यांच्या उडण्याचा आणि त्यांच्या आवाजाचा, चित्कारांचा मी वारंवार विचलित होत होतो. मी विचित्र परिस्थितीत, विचित्र ठिकाणी आहे हे विसरण्याचा मी प्रयत्न करीत होतो. त्याची आठवण होऊन, म्हणजे आज सुद्धा मला त्याची आठवण झाली लिहिताना म्हणतात. मी थरारून जात असे. कित्येक वेळा मला राग यायचा. परंतु जरीही अंधार कोठडी आहे, तरी तो एक आसरा आहे. आणि काहीच आसरा नसण्यापेक्षा काहीतरी आसरा असणे बरे, असे वाटून मी माझे दुःख आणि माझा राग शांत करत असे. अशी हृदय पिळवटून टाकणारी माझी स्थिती होती. मी मागे ठेवलेले बाकीचे सामान घेऊन जेव्हा मुंबईहून माझ्या बहिणीचा मुलगा आला, तेव्हा त्याने माझी परिस्थिती पाहिली व तो एवढ्या मोठ्याने रडू लागला की मला त्याला ताबडतोब परत पाठवावे लागले.
अशा स्थितीत मी पारशी असल्याची बतावणी करून पारशी धर्मशाळेत राहिलो. हे वेषांतर मला फार काळ चालू ठेवता येणार नाही व एखाद्या दिवशी ओळखला जाईल हे मला माहीत होते. परंतु मी राहायला स्टेट बंगला म्हणजे महाराजांच्या त्यात जो काही अधिकाऱ्यांसाठी बंगला असेल तो स्टेट बंगला मिळवण्याच्या प्रयत्नात होतो. परंतु प्राईम मिनिस्टरने तिथला कोण मुख्य अधिकारी असेल त्या प्राईम मिनिस्टरने तेवढ्या निकडीने माझ्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. माझा विनंती अर्ज एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे जात राहिला आणि मला अंतिम उत्तर येण्याच्या आधी माझ्या सर्वनाशाचा दिवस येऊन ठेपला. आता हा सर्वनाश अ, म्हणजे अंतिम त्रास म्हणजे जो असह्य त्रास. सर्वनाश हा शब्द तिथं योग्य आहे की नाही मला माहिती नाही. परत ते मूळ इंग्रजी पाहावं लागेल. तर माझ्या सर्वनाशाचा दिवस येऊन ठेपला होता असं ते म्हणतात. धर्मशाळेतील माझ्या वास्तव्याचा 11वा दिवस होता. मी सकाळचे जेवण घेतले आणि मी कपडे परिधान करून कार्यालयात जाण्यासाठी माझ्या खोलीच्या बाहेर पडण्याच्या बेतात होतो. लायब्ररीला परत करण्यासाठी रात्रीपुरती उसनी आणलेली काही पुस्तके मी गोळा करत असताना जिन्यावरून वर येणाऱ्या बऱ्याच लोकांच्या पावलांचे आवाज मी ऐकले. मला वाटले ते पर्यटक असतील आणि ते राहण्यासाठी येत असतील. म्हणून मी हे कोण म्हणून हे कोण आहेत हे पाहण्यासाठी बाहेर नजर टाकली. अचानक डझनभर लोक दृष्टीस पडले. ते रागावलेले, उंच, धट्टेकट्टे पारसी होते. प्रत्येकाच्या हातात काठी होती आणि ते माझ्याच खोलीकडे येत होते. हे पर्यटक नाहीत हे मी ओळखले. त्याची त्यांनी लगेचच साक्ष दिली. ते माझ्या खोलीच्या समोर कडे करून उभे राहिले आणि त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तू कोण आहेस? तू इथे का आलास? तू पारसी नाव घेतलेसच कसे? आता आ, हरामखोर असा शब्द वापरला त्यांनी, पण तो नीच अर्थानं आहे. म्हणजे त्यांनी तिथं तशा प्रकारचा शब्द वापरलेला असला तर त्यांनी इथं अनुवाद अशा प्रकारचा केला. तोच वाचतोय मी. तू पारसे नाव घेतलेसच कसे? हरामखोर, तू पारसी धर्मशाळा विटाळून टाकलीस, बाटवलीस. मी शांत राहिलो. मी उत्तर देऊ शकत नव्हतो. मी जास्त काही बतावणी चालू ठेवू शकत नव्हतो. ते वास्तविक ढोंग होते आणि ते ढोंग उघड झाले होते. मला खात्री होती. तर मी खेळत होतो तो हा खेळ चालू ठेवला असता तर रागावलेल्या आणि बेभान झालेल्या पारशांच्या त्या जमावाने माझ्यावर हल्ला केला असता आणि कदाचित मला ठार मारले असते. माझ्या लीनतेमुळे, नम्रतेमुळे आणि शांत राहण्यामुळे हा सर्वनाश टळला. मी जागा खाली कधी करणार असे त्यांच्यापैकी एकाने विचारले. त्यापैकी एकाने त्यावेळी त्यावेळी माझ्या आश्रयासाठी मी माझ्या जीवितापेक्षा अधिक किंमत मोजली. माझ्या आश्रयासाठी मी माझ्या जीविताची खूप मोठी किंमत मोजली. या प्रश्नातील गर्भित धमकी गंभीर होती. त्यामुळे मी माझे मौन तोडले व मला कमीत कमी 1 आठवडा राहू द्या असे मी त्यांना कळकळीने विनवले. काही शब्दांचा अर्थ जर लक्षात येत नसेल किंवा काय म्हणायचं तर ते त्याचं परत ऐकावं, परत त्याच्यावर विचार करावा. असे काही शब्द आहेत. तर मला कमीत कमी 1 आठवडा राहू द्या असे त्यांनी कळकळीने विनवले. असे मी त्यांना कळकळीने विनवले. दरम्यान बंगल्यासाठी मंत्र्याला केलेल्या अर्जाचा अनुकूल निर्णय होईल असा माझ्या मनात विचार होता. परंतु पारशी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी निर्वाणीचे सांगितले, मी गाशा गुंडाळाच पाहिजे आणि संध्याकाळी धर्मशाळेत दिसता कामा नये.
त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हणून ते निघून गेले. मी भांबावून गेलो. माझे अंतःकरण खचून गेले. मी सर्वांना म्हणजे मनामध्ये शिव्याशाप दिला, पण मुसमुसून रडलो. अखेर मला माझ्या अं, मौल्यवान अं, ताब्यापासून म्हणजे माझ्या आश्रयापासून अं, अनुवादात गडबड आहे. मला आश्रयापासून वंचित व्हावे लागले. मी एखाद्या कैद्याच्या कोठडीपेक्षा ती जागा म्हणजे धर्मशाळा एखाद्या कैद्याच्या कोठडीपेक्षा जास्त चांगली नव्हती. परंतु ती माझ्यासाठी मौल्यवान होती. पारशी निघून गेल्यावर यातून मार्ग काय याचा विचार करीत मी काही वेळ बसून राहिलो. मला लवकरच सरकारी बंगला मिळेल आणि माझा हा त्रास संपेल अशी मला आशा वाटत होती. त्यामुळे माझा प्रश्न हा तात्पुरता प्रश्न आहे. मित्राकडे जाणे हा त्यावरचा एक चांगला उपाय राहील असे मला वाटत होते. बडोदा राज्यातील अस्पृश्यांमध्ये माझे कोणीच मित्र नव्हते, परंतु माझे इतर वर्गातील मित्र होते. एक हिंदू होता, दुसरा ख्रिस्ती होता. प्रथम हिंदू मित्राकडे गेलो आणि माझ्यावर कसला प्रसंग आला हे हे त्याला सांगितले. तो दिलदार मनाचा व माझा फार जवळचा होता. त्याला वाईट वाटले, राग देखील आला. तथापि त्याने एक मत मांडले. तो म्हणाला, "तू जर माझ्या घरी आलास तर माझे नोकर निघून जातील." त्याला काय म्हणायचं ते मला समजलं. मग मी त्याला घर मिळवून देण्यासाठी आग्रह धरला नाही. घर मिळवून देण्यासाठी आग्रह धरला नाही. मला भारतीय ख्रिस्ती मित्राच्या घरी जावेसे वाटले नाही. एकदा त्याने मला त्याच्याबरोबर राहण्यास आमंत्रित केले होते, परंतु मी पारशी धर्मशाळेतच राहणे पसंत करून मी त्याला नकार दिला होता. त्याचं कारण असं की त्याच्या सवयी माझ्या आवडीनिवडीशी जुळणाऱ्या नव्हत्या. आता त्याच्याकडे जाणे म्हणजे नकार ओढून घेण्यासारखेच होते. म्हणून मी माझ्या कार्यालयात गेलो. परंतु मी आसरा शोधण्याची ही संधी खरोखर गमावू शकत नव्हतो. म्हणजे मला आसरा शोधावा लागणारच होता. एका मित्राशी सल्लामसलत केल्यावर मी त्याच्याकडे जाऊन तो मला राहायला देईल का? त्याला विचारायचे ठरवले. हा प्रश्न जेव्हा मी त्याच्यापुढे काढला, तेव्हा त्याचे उत्तर असे होते, त्याची पत्नी उद्याच बडोद्याला येत आहे आणि त्यासाठी त्याला तिचा सल्ला घ्यावा लागेल. ते अत्यंत म्हणजे धूर्तपणाचे उत्तर होते. ते मला नंतर समजून चुकले. तो आणि त्याची पत्नी मुळातच ब्राह्मण जातीच्या कुटुंबातील होते आणि ख्रिश्चन बनलेले होते. आणि जरी ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केले असले, तरी पती विचाराने पती विचाराने उदारमतवादी असला तरी पत्नी त्याच्या पद्धतीने रूढीवादीच होती. आणि तिने तिच्या घरात एका अस्पृश्याला आश्रय देण्यास संमती दिली नसती. अखेर आशेचा दिवस शेवटचा दिवस अं, अखेर आशेचा शेवटचा किरणही मालवून गेला. माझ्या भारतीय ख्रिस्ती मित्राचे घर जेव्हा मी सोडले, तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले होते. कुठं जायचं? हा प्रश्न माझ्यापुढे सर्वात मोठा प्रश्न माझ्यापुढे होता. मला धर्मशाळा सोडलीच पाहिजे. मला धर्मशाळा सोडायलाच पाहिजे होती आणि कुठं जावे असा मित्रही नव्हता. एकच पर्याय उरला होता, मुंबईला परत जाणे. मुंबई रेल्वेगाडी रात्री 9 वाजता बडोदा सोडणार होती. तोपर्यंत 5 तास लागतील. तर ते कुठं घालवायचे? मी धर्मशाळेत जावे काय? मी माझ्या मित्राकडे जावं काय? धर्मशाळेत परत जाण्यासाठी पुरेसे धैर्य मी एकवटू शकत नव्हतो. ते पारसी येतील आणि माझ्यावर हल्ला करतील अशी भीती मला वाटली. मला माझ्या मित्राकडे जाणेही आवडले नाही. जरी माझी अवस्था दयनीय होती, तरी माझ्यावर कोणी दया दाखवावी हे मला आवडणार नव्हते.
मी ते 5 तास शहर आणि छावणीला लागून असलेल्या कामाठी बाग नावाच्या सार्वजनिक बागेत घालवायचे ठरवले. मी काहीसा शून्य मनाने आणि काहीशा दुःखाने तेथे बसलो. विचार करीत राहिलो. माझ्यावर काय प्रसंग आला आहे. निराधार अवस्थेत मुलांना आठवतात तसे ते म्हणतात, लहान मुलांना जसे आठवतात तसे मला माझे आईवडील आठवले. रात्री 8 वाजता मी बागेतून बाहेर पडलो. घोडागाडी पकडून धर्मशाळेत गेलो. माझे सामान घेऊन खाली उतरलो. रखवालदार बाहेर आला, परंतु तो किंवा मी एकमेकांशी एक शब्दही बोललो नाही. त्याला अडचणीत आणण्यात काहीसा तोच जबाबदार आहे असे त्याला वाटले. मी त्याला त्याचे बिल दिले. ते त्याने निमूटपणे घेतले, मूकपणे घेतले. मी त्याला मूकपणे निरोप दिला. मी बडोद्याला मोठी आशा घेऊन आलो होतो. मी अनेक नोकरीच्या संधी सोडून दिल्या होत्या. अनेक नोकऱ्या मला मिळणार होत्या, त्या मी सोडून दिल्या. तो युद्धकाळ होता. भारतीय शिक्षण सेवेमध्ये अनेक जागा रिकाम्या होत्या. लंडनमधील लंडनमधील अत्यंत प्रभावी अशा अनेक व्यक्तींना मी ओळखत होतो, परंतु मी त्यांच्यापैकी कोणाची मदत घेतली नाही. मला वाटले, माझ्या शिक्षणासाठी ज्याने मला आर्थिक मदत केली, त्या बडोद्याच्या महाराजांची नोकरी करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. आणि येथे मला निव्वळ 11 दिवस राहिल्यानंतर बडोदा सोडून मुंबईला परत जावे लागत होते. म्हणजे केवळ कर्तव्यापोटी त्यांना ती नोकरी करायची इच्छा होती. हातात लाठ्या घेतलेले, माझ्यासमोर उभे ठाकलेले डझनभर पारसी मला धमक्या देत आहेत आणि मी त्यांच्यासमोर भयभीत उभा आहे. त्यांची दयेची भीक मागतो आहे. हे दृश्य 18 वर्ष उलटली तरी फिके पडलेले नाही. अजून ते माझ्या मनात आहे. मी आत्ताही ते विविध प्रकारे आठवतो आणि जेव्हा जेव्हा आठवतो, तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. तेव्हा मला प्रथम उमगले, हिंदूला अस्पृश्य असलेली व्यक्ती ही पारशाला देखील अस्पृश्य असते. इथं त्यांनी आता शेवट केलेला आहे. वेटिंग फॉर व्हिसा, दुसरा अनुभव. हा, बोला. जरूर जरूर. हा बोला, जयवीर बोला. मला असं वाटतं, हं, एक संस्थानिक एक राजा क्वालिफाईड माणसाला मदत करू शकतो, नोकरी देऊ शकतो, पण 10 बाय 10ची एक खोली सुद्धा देऊ शकत नाही. येऊ शकत नाही. घोड्याला पागा बांधून देऊ शकतो, पण हा, इतका धर्माचा पगडा होता तेव्हा. ते पण गुलामच होते ना व्यवस्थेचे. जरी राजे असले, राजे लोक गुलाम होतेच व्यवस्थेचे, जाती व्यवस्थेचे. सगळेच होते. शिवाजी महाराजांचं तरी काय?
त्यांना राज्याभिषेक करायला त्यांनी बाहेरच्या देशातला कोणी भाडोत्री ब्राह्मण आणला होता, गागा भट्ट वगैरे. चला म्हणजे सगळे हे व्यवस्थेचे गुलामच आहेत, होते, आजही आहेत काय. हीच भयंकर परिस्थिती बाबासाहेबांना, मी हिंदू धर्मात जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हतं, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही, ते माझ्या हातात आहे, ही प्रतिज्ञा त्यांना का करावी लागली, त्याच्या पाठीमागे या यातना आहेत. आणि वेटिंग फॉर अ विजा, म्हणजे आता जायचंय, कुठं जायचं, कोण आम्हाला याच्यातून बाहेर काढेल, असा तो अर्थ आहे त्याचा. जगातलं कोण आम्हाला याच्यातून बाहेर काढेल, कारण सगळ्यांना अस्पृश्यतेची जणू काय बाधा झाली, पारशांनाही झाली. ख्रिस्ती माणसाला, तो ब्राह्मण माणूस ख्रिस्ती झालाय, पण म्हणतो आता बायको ब्राह्मण आहे अजून, तिला ते आवडायचं नाही. पारशांच्या दृष्टीने अजून, पारशांमध्ये पण, पारशांना पण अस्पृश्यतेची, काय म्हणतात, जाती व्यवस्थेची, उच्च नीचतेची बाधा झालेली आहे. कुठं जायचं. पण एक रंगूनच्या भाषणात शेवटी ते जे म्हटलेले आहेत की बुद्ध नीड्स नो व्हिसा नो पासपोर्ट. बुद्धाला कोणत्याही पासपोर्ट, बुद्धाला जर भारतात यायचं असेल, परत आणायचं असेल, तोपर्यंत नव्हतं ते इथं. बुद्धाला जर भारतात परत आणायचं असेल तर त्याला कोणत्याही पासपोर्टची आणि विजाची आवश्यकता नाही. हे त्यांचं त्यावेळेचं स्टेटमेंट याला धरून आहे, या अनुभवाला धरून. वेटिंग फॉर विजा, आता म्हणजे कुठे जायचं, आम्हाला कुठे जायचं नाही, पहिली गोष्ट हे त्यांच्या पक्क मनात होतं. आम्हाला विजाची गरज नाही आणि आम्हाला पासपोर्टची पण गरज नाही. आम्ही बुद्ध धम्मात आलो, आम्हाला आम्हाला जुन्या ओळखीची, जुन्या पासपोर्टची पण गरज नाही. आता आपले दाखले म्हणजे आपले पासपोर्टवर तर हेच आहे, हिंदू महार, आणि तोही संघर्ष मोठा आहे, फार मोठा संघर्ष त्याच्यात दडलेला आहे. अजून तो अजून चव्हाट्यावर आला नाही, तो बाहेर आला नाही, पण त्याचे काही थोडे थोडे पडसाद, काही अनुभव आपल्याला येत आहेत. तुम्हाला मी परवाला बोललो, माझा एक नातेवाईक साळवेत होता, साळवेत आहे, तो मला भेटायला आला. मला म्हणे, एका उच्चवर्णीयांच्या शाळेमध्ये, म्हणजे इथल्या नगरची नामांकित शाळा आहे ती, आणि ती उच्चवर्णीयांची आहे, त्यांचं प्रस्थ आहे तिथं मोठे, तर मला माझ्या नातवाला त्याच शाळेत घालायचं. पण ते मला म्हणतात की आम्ही बौद्ध नाही लावू शकत. तर हा म्हटला, नाही, मला मला बौद्ध लावायचंय. नाही म्हणे, मग त्याच्या वडिलांचा दाखला आणा, आणि त्याच्या वडिलाचा दाखला म्हणजे यांच्या मुलाचा दाखला, हिंदू महार. तर तो माझ्याकडे आला, म्हणजे त्याची अपेक्षा अशी होती की तुम्ही मला सर्टिफिकेट द्या तुमचं, तुम्ही दीक्षा दिली असं. तर म्हटलं, मी देऊ शकतो म्हटलं, पण त्याचा काही उपयोग नाही, हे काही अधिकृत सर्टिफिकेट नाही. दुसरी गोष्ट, मी कोणत्या अधिकृत रजिस्टर्ड संस्थेचा पण मी सदस्य नाही. आता त्रैलोक्यात होतो, ती रजिस्टर्ड संस्था आहे, पण मी त्याच्यात आता नाही. दुसऱ्या कोणत्या संस्थेत मी अधिकृत नाही, अधिकृत सदस्य नाही, जरी त्यांच्यात उडबस असली तरी. त्यामुळे माझं सर्टिफिकेट मी व्यक्तिगत सर्टिफिकेट म्हणून मी देऊ शकतो. त्यांना मी एक हे केला, उपाय सांगितला. माझे मित्र होते, भारतीय बौद्ध महासभेचे, ते त्याच्यात सक्रिय आहेत की नाही मला शंका आहे. तर पण त्यांनी ते दिलं, ते संस्थेचं सर्टिफिकेट त्यांना. कोणाला? नातवाच्या बापाला, म्हणजे म्हणजे यांच्या मुलाला ते सर्टिफिकेट दिलं. आणि पुढं काय झालं मला माहिती नाही, मी पण विचारलं नाही.
परंतु त्यांच्या मनात असं पण आलं, एक मला त्यांनी बोलून दाखवलं का हे यांना जरी आता नातवाला मी तिथं बौद्ध म्हणून प्रवेश घेतला, परंतु आता पुढे यांची यांची काय गॅरंटी आहे कसं वागवतील. म्हटलं मलाही त्या शाळेतला 1967 सालचा अनुभव आहे. छोटा आहे, पण आहे. कारण मी जेव्हा आमची जेव्हा वडिलांची जेव्हा बदली झाली गावाकडून इथं नगरमध्ये, तेव्हा मला त्या शाळेत त्यांच्या त्यांच्या शाळेत सकाळच्या शिफ्टमध्ये टाकलं होतं मला. तर तिथं मला रजिस्टरवर तर त्यांचं नाव हजेरी घेताना साळवे काय बुद्ध का असं काहीतरी तो मास्तर ब्राह्मण मास्तर होता. त्याने हेल काढून त्याने मला प्रश्न विचारला. तर ते मला माहिती होतं. तर यांना मी म्हटलं, तुम्ही आता नातवाला तिथं टाकताय, तर तुमची भीती बरोबर आहे म्हटलं. नंतर ते त्याला रिस्पेक्टफुली आदरानं त्याला वागवतील आणि शिकवतील याची मलाही गॅरंटी नाही. पण आता तुमचा आग्रह आहे तिथं टाकायचा, तर तो तुमचा प्रश्न आहे म्हटलं. कधी कधी आपल्या लोकांना वाटत नाही नाही, आपली मुलं अशा शाळेत शिकली पाहिजेत आणि असेल तिथली दर्जा असेल काही शिक्षणाचा चांगला, परंतु अपमान सहन करून शेवटी त्याचे परिणाम काय होतात. आता हे बडोद्याचा प्रसंग असाच आहे. तुम्ही ठीक आहे, हे त्यांना माहिती होतं नंतर काय होणार आहे, तर असंच होणार आहे ते. म्हणून आयडेंटिटी बदलली पाहिजे. आयडेंटिटी आपली बदलूनच आपण हाल अपेष्टा तिथं अपमान सहन करत बसण्यापेक्षा स्वाभिमानानं आपण काय करू शकतो का याचा विचार केलाच पाहिजे, करावाच लागेल. पुढचा काळ तोच आहे. नाहीतर मग मुंडी खाली घालून आपण जगत राहिलो तर काय काय ऊर्जा मिळणार आहे, काय शक्ती मिळणार आहे, काय आत्मविश्वास वाढणार आहे. म्हणून जनजागृती आवश्यक आहे. बुद्ध नव्याने समजून घेण्याची गरज आहे, कारण बुद्ध आयडेंटिटी बदलणार. बुद्ध म्हणजे जागृती. आणि हेच बाबासाहेबांना पाहिजे होतं, म्हणून तर बुद्ध धम्म दिलाय. त्याला अधिकृत मान्यता मिळेल न मिळेल, सर्टिफिकेट मिळेल न मिळेल, तो पुढचा प्रश्न आहे. किमान तसं जगायला वागायला सुरुवात तर करू. जागृत व्हायला सुरुवात तर करू. आपल्या मनातली आपली आयडेंटिटी गेली का? आपल्या मनातली आपली जात गेली का? आपल्या समाजाची जात गेली का? हे व्यक्तिगत पातळी, कारण जात हा व्यक्तिगतच प्रश्न आहे. कारण तो जन्माशी संबंधित आहे. म्हणून जात ज्याची त्यालाच घालवावी लागणार आहे. म्हणजे आधी मनातली जात. कारण मनातली जात जर गेली, ती कशी जाईल? मुळात माझा जन्मच मला आठवत नाही. जन्माबरोबरची जात याला काय अर्थ आहे? ती धारणा आहे फक्त. मान्यता आहे. मानतोय तसं आपण. दाखल्याच्या आधारे मानतो. माझे आई वडील त्या जातीतले आहेत म्हणून मानतो. माझे वाडवडील त्याच्यात अभिमानाने सांगतो. आता काल मी जसं सांगितलं की एका भाषणात बाबासाहेब तर म्हणतात ते महारवाडे उद्ध्वस्त करा, केले पाहिजेत. त्याचा अर्थ काय? त्याचा त्यांनी त्याच्यावर एकच उपाय त्यावेळेला सांगितला आणि तो उपाय लोकांनी केला. गावं खाली, गावं सोडा. लोकांनी गावं सोडली म्हणून आज आपल्या मोठमोठ्या वस्त्या ज्या मोठमोठ्या शहरामध्ये आहेत, भले त्या झोपडपट्ट्या असू द्यात, पण महारवाडे खालीच केले लोकांनी. आज फार थोडे लोक गावाकडे असतील. ते कसे राहतात हे आपल्याला आता म्हणजे नसेल जुनी परिस्थिती, परंतु आयडेंटिटी तीच आहे ना. तुम्ही आजही गावाच्या बाहेरच असणार आहे. तुम्हाला काय गावात वेशीच्या आतलं घर कोणी बांधलं नसेल, बांधू शकत नाही. बांधलं तर गावाच्या बाहेरच.
वेशीच्या आत तर नसेल. असेल कोणाचं माहित नाही मला. पण आता काय ते मजबुरी आहे, त्याही लोकांची मजबुरी आहे, कारण तो गुन्हा आहे आता. मनातली आयडेंटिटी बदलली पाहिजे, तो मुख्य मुद्दा आहे. आणि मनातली आयडेंटिटी म्हणजे मी अमुक जातीचा आहे, हे आपल्या मनाला शिवलं पण नाही पाहिजे. जसं आता बाबासाहेब 4-5 वर्ष फॉरेनमध्ये राहून ते म्हणाले, तुम्ही विसरलो होतो मी अस्पृश्य आहे. पण जसाच मी भारतात आलो तर तिथं लगेच मला त्यांनी जातच दाखवली, जागाच दाखवली. जणू काय तीच माझी पात्रता आणि तीच माझी लायकी. इकडे इंग्लंड आहे, अमेरिकेला शिकून आलेत आणि इकडे आपली ही लायकी. ज्याचा स्वाभिमान जागा होईल तो त्याच्यातून बाहेर पडेल. बाकीची बाकीच्यांच्या मनाची अवस्था काय म्हणणार, मुरदाडासारखीच राहणार. मुरदाड आहेत, अजागृत आहेत, भानावर नाहीत, सतीमध्ये नाही. नाही तर मग असंच रडत बसावं लागेल. त्यांनी काय होणार नाही. आयडेंटिटी सोडली पाहिजे. नाही, मी त्या जातीचा नाही, हे मनात मनात असलं पाहिजे. जातच नाही मुळात. जात ही कृत्रिम कृत्रिम आयडेंटिटी आहे. ही तुमच्या वाडवडिलांना, आपल्या वाडवडिलांना दिलेली कृत्रिम आयडेंटिटी आहे जात. इव्हन ब्राह्मण सुद्धा. आपण तर काय मानायचा प्रश्न, तर त्यांनाही ते सोडावंच लागणार आहे. कारण खालचेच उद्या राहणार नाही तर वरचे कोण राहणार. म्हणून बाबासाहेब आधी म्हटले, ह्या उतरंडी मधला हा खालचा मजला खाली करा आधी. ह्या इमारतीतला खालचा मजला खाली केला तर वरच्यांना काय, शेवटी मग कोणाशी तुलना करणार, माझ्या खाली कोण. माझ्या खाली जर कोणीच नाही तर मग मी सगळ्यात खाली येतोय. तर मग त्याच्यानंतर ते लोक तळमजला खाली केला. तळमजला खाली केला का मग पहिल्या मजल्यावरचे लोक विचार करणार, अरे आता आपण सगळ्यात खाली आलो, हे तर सगळे गेले, कुणीच नाही आता सेवा करायला. रहिवासी सगळे खालचे, खोल्या खाली झाल्या, मजला खाली झालाय. आता त्याला आधी अपमान वाटेल, नंतर त्याला वाटेल, अरे हे व्यवस्थित कसं काय आपलं निभावं लागणार. अशा प्रकारे ते परिवर्तन होऊ शकतंय. पण हे मानसिक परिवर्तन आहे. इथं कोणताही कायदा कायदा हे काम फार दिवस नाही करू शकत. म्हणून कायदा हे तात्पुरतं उत्तर, हे बाबासाहेबांना पण माहिती होतं. म्हणून ते म्हटले ना, आता राज्यघटना किती चांगली असली तरी राबवणारे जर त्यांची मानसिकता चांगली नसेल तर ती चांगली राज्यघटना चांगली नाहीच राहत. आणि त्या राज्यघटना म्हणजे लोकशाही इथं चालणार नाही असं ते जी बीबीसीची मुलाखत आहेत तर तिथं ते उत्तर देतात, इथं नाही चालणार लोकशाही. कारण इथली मानसिकता विकृत आहे. ही जातीला आणि भेदभावाला खतपाणी घालणारी आहे. अस्पृश्यता मानणारी आहे, जातीभेद मानणारी आहे, उच्च नीचता, ही आयडेंटिटी जी आहे ही जोपर्यंत जात नाही, सत्काय दृष्टी, मी असा आहे, मी या जातीचा आहे, मी खालचा आहे आणि मी वरचा आहे, दोन्ही एकच आहेत, ही आयडेंटिटी, सत्काय दृष्टी, हा मीपणा, त्याच्यातून निर्माण होणारा अहमभाव आणि न्यूनभाव, अहंगंड आणि न्यूनगंड दोन्ही एकाच मानसिकतेचे प्रतीक आहेत. दोन्ही तर मी आहे. बुद्धाने अनात्मता मुद्दा सांगितलाय त्याच्यासाठी. आत्मन मी नावाचं काहीच नाही. जिथं ठरवून जन्म घेतला नाही, जिथं तुम्ही ठरवून मरणार नाही, आपण ठरवून मरणार नाही, तिथं कसला ठरवून मी आणि आयडेंटिटी धरून बसलो आपण. भ्रम आहे, भान नाही, जीवनाचं भान नाही, जगण्याचं भान नाही.
मनोधम्म माहीत नाहीत, चित्त माहीत नाही, वर्तन कळत नाही, बोलणं कळत नाही. काया जणू काय गुलामी गुलामी भोगते काया. ती फक्त वर्तन करते, पण ती ज्या मनाची गुलाम आहे ते भानावर नाही, ते सतीमध्ये नाही. म्हणून धम्मानुसती, मनोधम्मास विचार प्रक्रिया समजली पाहिजे. तिला विकृत करणारं चित्त समजलं पाहिजे. ते जाणीवांना समजतं, वेदना फिलिंग, म्हणून वेदनानुसती. ते सगळं ह्या कायेमध्ये चाललेलं आहे, म्हणून कायेत उतरलं पाहिजे. कायेत धम्म दिसतील. धम्मं कायेन पश्यति. कायेत उतरायचं असेल तर आनापानसती. थेट डायरेक्ट करायचं काम आहे. हे केवळ चर्चेचं काम नाही. हाच बुद्ध धम्म देण्यामागचा बाबासाहेबांचा उद्देश असावा. तर ते बाबासाहेबांना समजावून सांगायला वेळ मिळाला नाही. मग आपलं काम आहे, आपल्याला ते करावं लागेल काम. म्हणून बाबासाहेब जे म्हणतात ना, विचार करा. बुद्ध धम्माचा पण विचार करा. जो खरंच खरंच ज्याला आपण बुद्ध धम्म म्हणतो, तो खरंच बुद्धाचा धम्म म्हणून चाललाय का? तो विकृत करून टाकलाय. त्याच्यातही घुसळलेत उच्च भेदाभेद. जरा ते पारसी बिघडलेत, हे बाकीचे लोक बिघडलेत. मुसलमान पण त्याच्यात येतात. हा पुढचा प्रसंग तो सांगितला त्यांनी. उद्याचा जो अनुभव आहे, उद्याचा की परवाचा. तिसरा जो अनुभव आहे तो 40गावचा आहे. त्याच्यानंतरचा जो अनुभव आहे तो दौलताबादचा आहे, आणि तो मुसलमानांशी संबंधित आहे. म्हणजे सगळ्यांनाच बाधा झाली. बौद्धांना का नाही होणार? ज्यांना बुद्ध धम्मच माहिती नाही, अशा बौद्धांमध्ये का नाही बाधा होणार? म्हणून तर हिनयान, महायान, वज्रयान, तंत्रयान, अमके बुद्धन तमके बुद्धिझम. आणि भारतातल्या पण बौद्ध संस्था एकमेकांचा द्वेष करतात, एकमेकात मिसळत नाहीत. आणि बौद्ध म्हणतो आपण. बाधा झालेली आहे. कारण इथं आहे, भान नाही.